सोनम वांगचूक सरांच्या एक आंदोलनाला पाठिंबा म्हणून इथे एक फलटण तालुक्यात तहसील ऑफिस इथे धरणे आंदोलन चालू केलेले आहे. धरणे आंदोलन चालू का करण्यामागचा हेतू आहे की आज जी शैक्षणिक व्यवस्था भ्रष्ट होत चालली आहे, तिचा कारभार जर पारदर्शक झाला, स्वच्छ झाला, तर येणारा तरुण हा सुशिक्षित म्हणण्यापेक्षा तो भ्रष्टाचारमुक्त जन्माला येईल. आणि ही लोकशाही ही काय कोणा एकाची नाही, ही सर्वांची आहे. ज्यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी एक क्रांतीची लढाई उभी केली, तीच लढाई आज परत उभी करण्याची वेळ आलेली आहे. आज सोनम सरांचा हाच मुद्दा आहे. म्हणजे एक शैक्षणिक जी क्रांती आहे ती एक भ्रष्टाचारमुक्त व्हावी. नमस्कार सर्वांना. आज फलटण या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन आहे. दिल्लीला सोनम वांगचूक साहेब उपोषणाला बसलेत निस्वार्थी. तर मला आपल्या तालुक्यातल्या सर्व लोकांना एकच सांगायचं आहे की तुमची मुलंही शिकत आहेत. आम्ही म्हणत नाही रस्त्यावरील लढाई लढा, पण या बातमीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमची कमेंट द्या आणि तिथं तुमचं मनामध्ये जे काय असेल ते तुम्ही सांगा आणि सपोर्ट करा तुम्ही जास्तीत जास्त. कारण की शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर अशा अडचणी यायला लागल्या तर मुलांचं भविष्य धोक्यात आहे. तर आम्ही या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत. तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सपोर्ट करा. नमस्कार सर्वांना. आज फलटण तहसीलदार कार्यालयाच्या समोर या ठिकाणी सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी फलटण तालुक्यातील सर्व संघटनेच्या माध्यमातून, सर्व तरुण युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. या माध्यमातून सर्व जे आता जी काही लाईव्ह बघत आहेत किंवा या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल त्यांना आमची अशी विनंती आहे की आत्ता आपण जागा होणं गरजेचं आहे की भविष्य काळामध्ये आपल्या मुलांचं शिक्षण असेल, इतर काय ॲक्टिव्हिटी असतील, त्यासाठी आपण आता जागा झालो तर भविष्य काळामध्ये आपलं चांगलं होणार आहे. नाहीतर आपल्याला भविष्य काळामध्ये खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही स्टेटसच्या माध्यमातून निषेध व्यक्त करा, सपोर्ट करा. नमस्कार. आता ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये वांगचूक सरांनी ज्या पद्धतीने आंदोलन चालू आहे त्यामध्ये सर्व तळागाळातील सर्व लोकांचे भवितव्य आहे. आणि आज आम्ही फलटण तालुक्यामध्ये तहसील कार्यालयासमोर सगळ्यांना, तळागाळातील सर्व पालक असेल, विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असतील, जे वरिष्ठ असतील, ज्येष्ठ असतील, ह्या सर्वांनी येऊन इथं या संदर्भात येणाऱ्या पुढील पिढीसाठी, भवितव्यासाठी हा निषेध नोंदवणं गरजेचं आहे. आणि पुढील ज्या गोष्टी जेणेकरून मुलांच्या भवितव्यामध्ये अशा काही गोष्टी अडचणी येऊ नये. ज्या पद्धतीने 20 मुलांच्या आत्महत्या झाल्या, आत्महत्या केली, आणि त्याचबरोबर सांगण्याचा मेन हेतू की भविष्यात अशा गोष्टी होऊ नयेत, अजून कुणाचा बळी जाऊ नये, हा या पाठीमागील उद्देश आहे. शिक्षणाबाबत सरकार उदासीन आहे असं निदर्शनास येत आहे. बऱ्याचशा ठिकाणी शिक्षण विभागाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं जात आहे. तर या संदर्भात सर्वांनी एकत्र येणं, आणि हीच वेळ आहे की आपण एकत्र येणं गरजेचं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करतात आणि त्यांना जंतर मंतर या ठिकाणी गेली 20 जूनपासून धरणे महामरण उपोषण आहे. त्या ठिकाणी अभिजित दिपके साहेब उपोषणाला बसलेत. त्याच्या उपोषणाला वेळ द्यायला त्यांना सरकारमधले काही मंत्री तिथं येत नाही. हे शोकांतिका मोठी आहे देशाची. आज त्यांनी तर उपोषणाला उपस्थित राहून पाठिंबा करून ज्या मागण्या आहेत, हे मागणी काय जास्त नाही, फक्त शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा. कारण शिक्षण मंत्र्यांनी पण काही गोष्टी चुकली केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेत आहेत. तर मग राजीनामा द्यायला काहीच हरकत नाही, दिला पाहिजे.
ह्याच मागणीसाठी जे सर उपोषण करतायत त्यांना आमचा फलटण तालुक्याच्या वतीने आम्ही आज जाहीर पाठिंबा देत आहे. आज एक दिवसीय धरणे आंदोलन आहे. त्या आंदोलनासाठी सर्व तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवावा एवढीच मी सर्वांना विनंती करतो. मी दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी निस्वार्थ पाहुणे इथे बसलेलो आहे. तरी इथून पुढे तरी या सरकारला जाग यावी की होणारे भ्रष्टाचार, चाललेली हुकुमशाही ही रोखली जावी व सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी आम्ही आज आंदोलन बसलो आहे. तरी माझी सरकारला विनंती आहे की काही चुकीचे जे निर्णय आहेत ते झाले नाही पाहिजेत आणि कुणी अन्याय झाला पाहिजे आणि सगळ्यांना समान न्याय भेटला पाहिजे.